नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स। मी त्या भगवान अनंत सम्यक संबुद्धाला प्रथमता, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा त्रिवार वंदन करतो. भगवंताने शोधून काढलेल्या मानवतावादी, विज्ञानवादी सद्धर्माला सुद्धा प्रथमदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा सुद्धा त्रिवार वंदन करतो. आणि भगवान सम्यक संबुद्धांनी स्थापन केलेल्या अष्टपुरुष पुगला पवित्र निष्कलंकित सुरतापन्न, सुरतागामी, अनागामी, अनंत मार्गावर आरूढ असलेल्या आणि सुरतापन्न फलप्राप्त, सौतागामी फलप्राप्त, अनागामी फलप्राप्त आणि अनंत फलप्राप्त अशा या अष्टपुरुष पुगला भिक्खू संघाला सुद्धा मी नमन करतो. आणि विश्वरत्न विश्वभूषण बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित बौद्ध उपासकांनो, आपण विषय आहे शील पालन केल्यानंतर काय फायदे होतात आणि शील पालन जर केलं नाही तर काय दुष्परिणाम होतात. तर हा आजचा विषय आहे. म्हणून सर्वच बौद्ध उपासकांनी या यूट्यूब चॅनलला चांगल्या प्रकारे सबस्क्राईब करा आणि लाईक करून पुढे आपल्या मित्रपरिवारांना पाठवा, म्हणजेच भंतेजीला, भिक्खू संघाला धम्म प्रचार करण्यासाठी साथ द्या. तर आपण आज विषय बघूया शिलाची विभागणी. शिलाची विभागणी बौद्ध धर्मात पुरुषाचे गृहस्थ, उपासक, सामनेर आणि पुरुष आणि भिक्खू असे 4 विभाग पडतात. म्हणजेच भिक्खू, भिक्खुनी आणि उपासिका असे 4 भाग पडतात. तसेच स्त्रियांचे गृहिणी, उपासक, उपासिका, सामनेरी आणि भिक्खुनी असे 4 विभाग पडतात. म्हणून या 4ही विभागांसाठी भगवान बुद्धाने शिलाचे पण 4 विभाग केले. जसे गृहस्थ आणि गृहिणीसाठी शील पंचशील, उपासकासाठी शील अष्टशील उपोषण आणि सामनेरीसाठी दशशील आणि भिक्खू आणि भिक्खुनींसाठी 227 शील आणि 311 शील भिक्खुनीसाठी. गृहस्थ आणि गृहिणीसाठी शील म्हणजे गृहस्थ आणि गृहिणी यांना लागू पडणाऱ्या शिलाचे इतर वर्गांना लागू पडणाऱ्या शिलाप्रमाणेच विहित शील आणि निषिद्ध शील असे 2 भाग पडतात. भगवान बुद्धाने सांगितलेल्या अकरणीय गोष्टी म्हणजे निषिद्ध शील आणि भगवान बुद्धाने सांगितलेल्या करणीय गोष्टी पाहूया. भगवान बुद्धाने गृहस्थ आणि गृहिणीला कोणते निषिद्ध शील म्हणजे अकरणीय गोष्टी सांगितल्या, तर भगवान बुद्धाने गृहस्थ आणि गृहिणीला 5 प्रकारच्या अकरणीय गोष्टी सांगितल्या. त्यालाच निषिद्ध शील म्हणतात व त्याच पंचशील पण म्हणतात. ते आता आपण पाहू. पंचशील म्हणजे प्राणी हिंसेपासून अलिप्त राहणे, अर्थात प्राणी हिंसा न करणे. यालाच असेही म्हणू शकतो की प्राणी हिंसा करणे निषिद्ध आहे, याप्रमाणे बाकी सर्व. नंबर 2, न दिलेली वस्तू घेण्यापासून अलिप्त राहणे, व्यभिचार करण्यापासून अलिप्त राहणे, खोटे बोलण्यापासून अलिप्त राहणे आणि 5 म्हणजे दारू इत्यादी मादक पदार्थाचे सेवन करण्यापासून अलिप्त राहणे. ह्या 5 गोष्टी भगवान बुद्धांनी निषिद्ध म्हणजे करू नका म्हणून सांगितले. गृहस्थ व गृहिणीला सांगितले आहे. हेच बौद्धांचे पंचशील आहे. हेच पंचशील भगवान बुद्धांची ऐतिहासिक धम्मक्रांती आहे. या जगातील प्रथम क्रांती पंचशील क्रांती आहे. वैदिक धर्माच्या यज्ञयागावर, युद्धातील गावच्या लुटीवर, अनेक स्त्रियांना संग्रहित करून ठेवण्यावर आणि जे आहेच नाही त्याला व्यर्थ आहे म्हणून समाजात नाना प्रकारच्या अफवा, खोटा नरक, स्वर्ग, ब्रह्म आणि खोटे देवी देवता तसेच देवांच्या नावावर सुरापान करणे,
अनाचार अत्याचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींवर भगवान बुद्धांची पंचशिला रूपी धम्मक्रांती होती. यामुळेच ब्राह्मण्यवादावर वैदिक कर्मकांडांवर लगाम लागला आणि भारतात सदाचाराची सद्वर्तनाची नांदी वातावरण अर्थात सभ्यता सुरुवात झाली, उदयास आली. आता आपण गृहस्थ आणि गृहिणीचे विहितशील अर्थात भगवान बुद्धाने सांगितलेले करणीय शील पाहूया. भगवान बुद्धांनी गृहस्थ आणि गृहिणीला कोणते विहितशील करणीय गोष्टी सांगितल्या? भगवान बुद्ध म्हणतात, गृहस्थ आणि गृहिणींनो, तुम्ही मूर्खाच्या संगतीपासून दूर राहून सज्जनांची संगत करा. मग सज्जन कोण? तर भिक्खू संघ, भिक्खुनी संघ. पूजनीयांची पूजा करा. मग पूजनीय कोण? तर बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न हे पूजनीय आहेत, त्यांची पूजा करा. योग्य देशात स्थळी वस्ती करा, म्हणजेच जिथं सदाचारी वातावरण आहे, नीतिमत्तेचं वातावरण आहे, तिथे एकता आहे, स्वतंत्र समता बंधुत्व आहे, तिथं तुम्ही निवास करा. कुशल कर्म करा, मनाला सद्वर्तनावर लावा आणि सत्य मार्गावर आरूढ करा. विद्या शिका, कला शिका, सद्वर्तनाची सवय लावा. समोचित भाषणे करा, आईबापाची सेवा करा, बायको मुला मुलींचे योग्य रीतीने पालनपोषण करा, व्यवस्थित कार्य करा, दान धम्म करा, धम्ममय जीवन जगा, नातलगांवर उपकार करा, प्रशस्त कर्म करा, दुर्गुणाला दूर सारा, मद्यपानापासून मनाचा संयम करा, कुशल कर्मात दक्ष राहा, सजग राहा, सत्पुरुषांचा गौरव करा, भिक्खू भिक्खुनी संघाचा गौरव करा, नम्र भावाने वागा, संतुष्ट असा, कृतज्ञ राहा, वेळोवेळी धम्मोपदेश ऐका, सहनशीलता पाळा, मधुर वाणीने बोला, हित चिंतकाची नियमित भेट घेत चला, धम्म विषयावर ध्येयवादी राहा, प्रज्ञाशील राहून ब्रह्मचर्याचे पालन करा, चार सत्याचे मंथन चिंतन करून निर्वाणाचा साक्षात्कार करा, म्हणजेच निर्दोष जीवन जगण्याचा प्रयत्न करा. लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख या 8 लोक स्वभावाशी संबंध जरी आला तरी आपलं मन कधी विचलित होऊ देऊ नका, कंपित होऊ देऊ नका, बेचैन होऊ देऊ नका, त्याला तोंड द्या. त्यामुळे तुम्ही सुखरहित व्हाल, सुखरूप राहाल. यामुळे तुम्ही कधीच जीवनात पराभूत होणार नाही. आणि म्हणूनच गृहस्थ आणि गृहिणींनो, सांसारिक जीवनात दुःख विमुक्त होऊन सुख समृद्धीसाठी कोणत्या शीलाचे पालन करावे? तर गृहस्थांनी आणि गृहिणींनी सांसारिक जीवनात दुःख विमुक्त होऊन सुख समृद्धीसाठी विधिशिलाचे पालन करावे, ज्यामुळे गृहस्थ आणि गृहिणी आपल्या संसारात कधीच पराजित होणार नाही. त्याची नेहमी भरभराट होईल, वृद्धी होईल, प्रगती होईल, उन्नती होईल. त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की हे गृहिणींनो आणि गृहस्थांनो, ध्यान देऊन ऐका, मी गृहस्थ जीवनाचा विनय तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही कधीच पराजित होणार नाही, सुखी आणि समृद्ध व्हाल. पण नुसतं ऐकूनच नाही तर त्यासारखे वागावे लागेल, तरच निश्चित तुमचे जीवन सुखमय सफल होऊन समृद्ध होईल. यात कसलीच असत्य गोष्ट नाही. तर ऐका व करा. 4 कर्मक्लेशांचा त्याग करा, 4 कारणास्तव दुष्कर्म करू नका आणि 6 प्रकारच्या संपत्ती नाशाच्या कारणापासून दूर राहा. अशा 14 गोष्टीचा त्याग करा. निश्चित तुम्हाला या पृथ्वीवर कोणीच जिंकणार नाही. आता 4 कर्मक्लेश कोणते? तर 4 कर्मक्लेश म्हणजे प्राण्याचा वध करू नका, चोरी करू नका, व्यभिचार करू नका आणि असत्य खोटे बोलू नका. या 4 कर्मक्लेशाचा त्याग करा. 4 कारणास्तव दुष्कर्म करू नका, दुसऱ्यांच्या द्वेषाने पाप कर्म करू नका, अज्ञानामुळे पाप कर्म करू नका, दुसऱ्यांच्या भयामुळे पाप कर्म करू नका आणि दुर्वर्तनाचा धंदा धरून पाप कर्म करू नका. तसेच छंद, द्वेष, मोह किंवा भयांमुळे धम्माचे अतिक्रमण उल्लंघन करू नका, त्यांचे यश नाश पावते. जो
धम्माचे अतिक्रमण करतो, विरुद्धाचरण करतो, हत्या करतो, चोरी करतो, व्यभिचार करतो, खोटं बोलतो, निंदा चुगली करतो, दुसऱ्यांना दुष्कर्म करण्यासाठी साथ देतो, अज्ञानामुळे पाप करतो, दुसऱ्यांना भयभीत करतो आणि दुसऱ्यांना वाईट कर्म करण्यासाठी साथ देतो, तर त्याच्यामुळे धम्माचे उल्लंघन झाल्यामुळे तुमचे जीवन दुःखमय होऊ शकते. आणि म्हणूनच जो धम्माचे अतिक्रमण वरील 4 कारणामुळे करत नाही त्याचे यश वाढत राहते. संपत्ती नाशाचे 6 कारणे आहेत, त्यामुळे संपत्तीचा विनाश होतो. कोणती 6 कारणे? तर दारू, नशा पदार्थ जास्तीत जास्त घेतल्यामुळे, श्रवण केल्यामुळे, त्याच्या आहारी गेल्यामुळे, अवेळी बाहेर फिरल्यामुळे, नाटक तमाशे पाहण्याच्या व्यसनामुळे, जुगार खेळल्यामुळे, दुर्गुणी मित्रांच्या संगतीमुळे आणि आळसामुळे, या 6 कारणामुळे आपली धनसंपत्ती नाश होऊ शकते. कारण धनाचा नाश करणारी, कलह वाढविणारी, रोगाचे मारघर, अपकीर्ती वाढविणारी, लज्जेचा विध्वंस करणारी आणि प्रज्ञेला दुर्बल करणारी सूर आहे, दारू आहे. जो तिच्या नादाला लागतो तो आपला लवकरच नाश करून घेतो. अवेळी बाहेर हिंडण्याच्या सवयीमुळे, तसेच स्वतःचे संरक्षण करू शकत नाही, मुलाबाळांचे, पत्नीचे संरक्षण करू शकत नाही, संपत्तीचे रक्षण करू शकत नाही, तो रात्रंदिवस संशयित राहतो, खोटे बोलण्याची त्याला सवय लागते व पुष्कळचे संकटे तो आपल्यावर स्वतः ओढून घेतो. नाटक तमाशे ज्याला पाहण्याची सवय आहे, व्यसन लागते, तो आज कुठे नाच गाणे आहे, कुठे तमाशा आहे, कुठे कीर्तन आहे, याच्याच चौकशीत नेहमी असतो. त्यामुळे घरची कामे करण्यासाठी त्याला सवड मिळत नाही, वेळ मिळत नाही. जुगाराच्या जुगारात जर पैसा मिळाला तर त्या पैशाबरोबरच तो दुसऱ्याच्या वचनावर कोणीहीच विश्वास ठेवत नाही. आपतेष्ट नातलग त्याचा तिरस्कार करतात. जुगारी तरुणास मुलगी कोण देईल? पापी मित्राची त्याला संगत घडली की त्याला जुगारी, मद्यपी, चोर ठगतात. या सर्वांची क्रमाक्रमाने संगत घडते आणि अशा प्रकारे मित्र त्याच्या नाशास कारणीभूत होतात. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की आळशी मनुष्य, फार थंडी आहे म्हणून काम करत नाही, फार ऊन आहे, ऊन पडले आहे म्हणून काम करत नाही, आज भूक लागली आहे म्हणून काम करत नाही, आज फार थकवा आला म्हणून काम करत नाही. अशा प्रकारे आळस केल्यामुळे त्याला नवीन काहीच प्राप्त होत नाही, पण मिळालेले धन सुद्धा नाश पावते. हितशत्रूपासून सावध राहा, कारण असा मित्र नसून हितशत्रू समजावा. कारण तो घरी आल्यावर काही ना काही तरी घेऊन जाणार. तो शब्दानेच फक्त उपकार करणारा असतो, तो हाजी करणारा असतो आणि तो पाप कर्मात सहाय्य करणारा असतो, मदत करणारा असतो. हितचिंतकाची जोपासना करा, कारण असा मित्र हितचिंतक असतो. तो नेहमी उपकार करणारा असतो. तो तुमच्या दुःखाने दुःखी व सुखाने सुखी होणारा असतो. म्हणून असा मित्र आपला हितचिंतक समजून त्याची जोपासना करावी. म्हणजेच जो आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाईट कर्मामध्ये, वाईट पाप करण्यामध्ये साथ देतो त्याला मित्र नाही तर शत्रू समजावा. परंतु जो आपल्याला संकटामध्ये साथ देतो, दुःखातून बाहेर काढतो, तर त्याला आपला मित्र समजावा. आई बापाची 5 गोष्टींनी पूजा करणे आवश्यक आहे. आई बापाची 5 गोष्टींनी पूजा करणे आवश्यक आहे. त्यांचे सांगणे ऐकावे, त्यांचे योग्य पालनपोषण करावे, परिवारात चालत आलेली सत्कृत्य करत राहावी, त्यांच्या वचनात वागून त्यांच्या संपत्तीचे वाटेकरी व्हावे. जर त्यांच्यापैकी कोणी जिवंत नसेल तर त्यांच्या नावाने स्मृतिप्रित्यर्थ दान धर्म करावा. यामुळे आईवडील आपणास 5 प्रकारचे अनुग्रह करतात. म्हणजे आईवडील आपल्यावर काही गोष्टी सोपवून देतात, आपली संकटे दूर करतात, कल्याणकारी मार्गास लावतात, कला कौशल्य शिकवतात, योग्य मुलीशी लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली मिळकत, धनसंपत्ती आपल्या मुलींच्या स्वाधीन करतात. 5 गोष्टींनी आचार्याची पूजा करावी. आचार्य म्हणजे गुरु. आचार्य आले तर उठून उभे राहावे, आजारी पडले तर त्यांची सेवा करावी, श्रद्धापूर्वक ते शिकवतील ते समजून घ्यावे, पडलेले काम करावे आणि ते जे शिकवतील ते उत्तम रीतीने शिकावे. यामुळे संतुष्ट होऊन आपणालाही 5 अनुग्रह उपकार करतात.
सभ्यता शिकवतात, चांगले कला कौशल्य शिकवतात, त्यांना जे येते तेवढे ते शिकवतात, त्यांच्या आप्तमित्रात आपली स्तुती करतात आणि पोटाची अडचण पडू नये अशी विद्या शिकवतात. पतीने पत्नीची 5 प्रकारे तृप्ती करावी. तिला मान द्यावा, कोणत्याही तऱ्हेने तिचा अपमान करू नये, अन्य स्त्रीशी संबंध ठेवू नये, घराचा कारभार तिच्यावर सोपवावा आणि स्त्रीला वस्त्र अलंकारांनी कशाची कमतरता पडू देऊ नये. यामुळे ती पतीची 5 प्रकारे सेवा करते, घरात चांगली व्यवस्था ठेवते, नोकर चाकरांना प्रेमाने सांभाळते, पतिव्रता होते, पतीने कमावलेल्या धनसंपत्तीचे रक्षण करते आणि सगळ्या घरकामात उद्योगी आणि दक्ष राहते. 5 गोष्टींनी आप्तमित्रांचा सत्कार करावा. त्यांना देण्यासारख्या असतील त्या वस्तू द्याव्या. ते घरी आले तर त्यांच्याशी प्रिय भाषण करावे, त्यांचे काम पडल्यास ते करावे, आपणासारखे त्यांना लेखावे आणि त्यांच्याशी योग्य प्रकारे वर्तन ठेवावे. म्हणजे त्या आपल्यावर 5 प्रकारे उपकार करतात. संकटकाळी संरक्षण करतील, संकटकाळी संपत्तीचे रक्षण करतील, संकटकाळी आपणाला धीर देतील, विपत्ती काळी सोडणार नाही आणि तसेच आपल्या संततीवर म्हणजे मुलांवर उपकार करतील. 5 प्रकाराने नोकरास संतुष्ट ठेवावे, आनंदित ठेवावे, सामर्थ्य पाहून काम सांगावे, योग्य वेतन द्यावे, आजारीपणात त्यांची सेवा करावी, वारंवार त्यांना योग्य उत्तम भोजन द्यावे आणि उत्तम कामं करता त्यांना योग्य बक्षीस द्यावे. म्हणजे नोकर मालकाची संतुष्ट होऊन 5 प्रकारे सेवा करील. धनी मालक उठण्यापूर्वी उठेल, झोपण्यापूर्वी झोपेल, मालाची चोरी करणार नाही, चांगले काम करील आणि सर्वीकडे मालकाची कीर्ती पसरविल. 5 प्रकारे सज्जन व आदरणीयांची सेवा करावी. काया वाचा मनाने त्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना काही लागल्यास द्यावे. भिक्खू आले तर त्यांना आडकाठी येऊ नये, म्हणजे भिक्षेसाठी आले तर त्यांना आडकाठी आणू नये. यामुळे ते 5 प्रकाराने समाधानाने आपले कुशल करतील, दुर्वर्तनापासून बचाव करतील, कल्याणकारक मार्ग दाखवतील, प्रेम पुरस्सर अनुग्रह उपकार करतील, उत्तम धम्म सांगतील आणि शंका निवारण करून मनाचे समाधान करतील. म्हणून गृहस्थ आणि गृहिणींनो, आपण या गृहस्थ विनयाचे खरोखर पालन केले, वर्तन केल्यास आपले संसारी जीवन कलहमुक्त व समृद्धीने भरून जाईल. तर गृहस्थ आणि गृहिणींनो, या विधिशिलाचे पालन करून आपले जीवन सुखमय व दुःखमुक्त करून घ्यावे. आता उपासक आणि उपासिकांसाठी शील. उपासक आणि उपासिका. आपण सर्वप्रथम उपासक आणि उपासिका म्हणजे काय या शब्दाची व्याख्या करू. तर उपासक आणि उपासिका म्हणजे जे गृहस्थ आणि गृहिणी भगवान बुद्धांच्या धम्मानुसार अष्टशील उपवास पालन करतात, अष्टशील पालन करतात, त्यांनाच उपासक उपासिका असे म्हणतात. बौद्ध धम्मात उपवास व्रत आहे. बौद्ध धम्मात उपवास व्रत पालनासाठीच्या प्रत्येक महिन्याची शुद्ध अष्टमी, वद्य अष्टमी म्हणजे चांदण्या रात्रीच्या 15वाड्यातील महिन्याची शुद्ध अष्टमी, वद्य अष्टमी म्हणजे चांदण्या रात्रीच्या अष्टमी, चांदण्या रात्रीच्या 15वाड्यातील अष्टमी म्हणजेच वद्य अष्टमी, तसेच अमावस्या, अमावस्येचा अगोदरचा दिवस म्हणजे वद्य चौदस आणि पौर्णिमा या महिन्यातील 4 दिवशी उपास उपासिका विहार करत असतील. जिथे विहार असेल तर तिथं विहारात जाऊन भिक्खू संघाकडून शील घ्यावे. भिक्खू नसतील तर घरी उपवास व्रताच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून अष्टशिलाचे ग्रहण करावे. म्हणजे अगोदर विहारात किंवा घरी बुद्धाच्या मूर्तीसमोर मेणबत्ती, फुलं, अगरबत्ती, धूपदीप श्रद्धायुक्त मनाने लावावी. नंतर उघडू बसून म्हणजेच आसनावर बसून त्रिवार शरणागमन म्हणजेच नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स 3 वेळा म्हणावे. नंतर त्रिशरण अष्टशील म्हणावे आणि त्यावेळी अष्टशील म्हणावे आणि दिवसभर व रात्रभर त्या अष्टशीलाचे नियमाचे मनपूर्वक पालन करावे. त्या दिवशी 12च्या अगोदर जेवण करावे. नंतर उद्या सकाळी त्रिशरण पंचशील ग्रहण करून जेवावयास सुरुवात करावी, बसावे. मग पुन्हा 8 दिवसांनी उपवास व्रतास धारण करावे, त्यांचे मनपूर्वक पालन करावे. जो अशा तऱ्हेने गृहस्थ आणि गृहिणी महिन्यातून 4 दिवस ज्या सांगितले आहे त्या दिवशी उपवास व्रताचे धारण करून पालन करतो, त्या गृहस्थ आणि गृहिणीलाच उपासक आणि उपासिका म्हणतात. आता उपासक आणि उपासिका
चे शील पाहू. तर उपासकांचे उपसतशील म्हणजे अष्टशील होय. आणि ह्यात ही विहित आणि निषिद्ध शील असतात. अष्टशील उपासकांचे निषिद्ध शीलच म्हणजेच अकर्णीय आहे, अकर्णीय शील आहे. आपण आता तेच अष्टशील पाहूया. अष्टशील म्हणजे प्राणी हिंसेपासून लिप्त राहणे, न दिलेली वस्तू चोरी करण्यापासून दूर राहणे, ब्रह्मचर्याचा भंग न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे, खोटे बोलण्यापासून दूर राहणे, दारू मद्य मादक पदार्थाचे सेवन करण्यापासून दूर राहणे, विकाल भोजन म्हणजे मध्यानंतर म्हणजे 12च्या नंतर भोजन करण्यापासून दूर राहणे, नाच गाणे वाद्य अश्लील दृश्य हार व सुगंधित द्रव्य व अलंकार आभूषण यापासून अलिप्त राहणे, उच्च प्रतीचे विलासयुक्त शय्या म्हणजेच उंच आसनावर पलंग गादी या आसनापासून दूर राहणे. वरील या 8 शिलांना अष्टशील म्हणतात. यालाच उपसतशील म्हणतात आणि हे शिलाच्या 2 प्रकारापैकी निषिद्ध शिलाच्या प्रकारात येते. कारण हे करू नका असेच भगवान बुद्धांनी सांगितले आहे. म्हणूनच साम्य व साम्यसाठी शील. भगवान बुद्धाने सामाजिक परिस्थितीचे फारच सखोल अध्ययन केले होते. त्यासाठी त्यांनी गावोगावी नगरोनगरी फिरून तेथील सामाजिक जीवनाचे जवळून अवलोकन केले. त्या अवलोकनातून त्यांना दिसून आले की समाजात गावोगावी मोठमोठ्या नगरातील तरुण पिढी विलासी जीवनाच्या फारच आहारी गेली आहे. मग तो कोणत्याही वर्गातील तरुण असो, त्या वर्गाच्या परिस्थितीनुसार विलासी वर्तन करतो. त्या वर्तनाचा अतिरेक झाला आहे. ही परिस्थिती समाजासाठी फारच घातक होत चालली आहे. त्यासाठी निश्चितच तरुण पिढीला त्यापासून प्रवृत्त करून सभ्य जीवनाचे धडे शिकवले पाहिजेत असा मनात दृढ निश्चय केला. त्यासाठी त्यांनी आपल्या धम्मात साम्येर नावाचा वर्गच तयार केला. त्याद्वारे असभ्य किंवा विलासी जीवनातून तरुणांना आदर्श व सभ्य जीवनाकडे वळविता येईल. देशात धर्माच्या नावावर होत असणारे अधर्म म्हणजे समाजात पसरलेले दुर्वर्तन दूर करण्यासाठी व आदर्श पिढीची निर्मिती करण्यासाठी त्यांनी काही नियम तयार केले व ते नियम आदर्शाचे नकारात्मक निषिद्ध रूपात म्हणजे हे करू नये ह्यासारखे अकर्णीय होते. त्याच्या माध्यमातून तरुणांना सभ्यतेकडे, सदाचाराकडे, नीतिमत्तेकडे, आदर्शाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी तरुणांनी घरी किंवा नात्यागोत्यात व मित्रपरिवारात न राहता त्यांनी विहारात आपल्या आचार्यांच्या सानिध्यात राहून त्या सद्वर्तनाच्या नियमाचे काटेकोरपणाने पालन करावायचे. याच उद्देशाला डोळ्यासमोर ठेवून त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन नावाचे आदर्श सूत्रच तयार केले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की भिक्खूंनो, 2 प्रकारच्या दुर्वर्तनाला मानवी जीवनात दुःखाची निर्मिती करणारे 2 अति किंवा अंत म्हटले पाहिजेत. त्याचे वर्तन करू नये, त्याला सोडून द्यावे. कोणते बरं ते 2 अंत? तर भगवान बुद्धांनी जे पाली भाषेत सांगितले तेच इथे म्हणतात. द्वे मे भिक्कवे अत्ता पवचितेन न सेवितब्ब कतमे द्वे योचायं कामेषु कामखल्ली कानुयोगो हिन्नो मम गमो पोथुजनिको अनरियो अनर्थसंहितो योचायं अत्तकीलं मथानियोगो दुःखो अनरियो अनर्थसंहितो योखोते भिक्कवे उभो अंतो अनुगम्य मध्यमा पटिपदा तथागतेन अभिसंबुद्धा चकुकर्णी ज्ञानकर्णी उपसमाय अभिज्ञाय संबुधाय निब्बानाय सवर्तती. म्हणजे भिक्खूंनो, हे 2 अंत माणसाला दुःखाच्या गर्ततेत नेणारे आहेत. ते नेहमी तुम्ही पालन न करता त्याचा त्याग करा. कारण हे हीन आहेत, असभ्य आहेत, हलक्या दर्जाचे आहेत, अनर्थकारक आहेत. म्हणजे त्यामुळे आदर्श समाजाची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणून त्याला सोडून द्या. पण भिक्खूंनो, कोणते बरं ते 2 अंत? तर ते 2 अंत आहेत अंधश्रद्धा, अंधविश्वास, देहदंडन, कर्मकांड. या 2ही अंताला त्याग करा. म्हणजेच तुम्हाला ज्ञानयुक्त सम्यक दृष्टीने निरखून पाहणारा समाजाचे खरे दर्शन
घडविणारा, ज्यात भावी देशात समता, समानता व बंधुत्व स्थापन करून समाजाला एकोप्यात मिळवून एका महान आदर्शाकडे घेऊन जाणारा महान तत्व आहे. ज्यामुळे आपण सगळे स्वतंत्र व स्वावलंबी असणार, आपणच आपले मालक असणार. अत्ताही अत्तन नातो कोही नातो परुषिया, म्हणजेच आमचा कोण मालक आहे, आम्हीच आमचे मालक आहोत. म्हणजेच आदर्श स्वातंत्र्याची किती आदर्श वाट आहे. तर सामनेर वर्गाची निर्मिती म्हणजे भगवान बुद्धांची तरुणास सद्वर्तनाकडे, आदर्शाकडे वळविण्याची क्रांतिकारी चळवळ होती. त्यासाठीच बुद्धांनी 10 शिलाची नियमाची निर्मिती केली आणि भिक्खू वर्गाला त्या चळवळीचा संचालक वर्ग, मुख्य वर्ग म्हणून नेमले. अर्थात भिक्खू संघाकडून निर्मिती केली. यासाठी भगवान बुद्धाला तरुणांना बहकवणारा जादूगार म्हटले आहे. विरोधकांनी नाना प्रकारचे लांछन भगवान बुद्धांवर लावलेले आपणास त्रिपिटकात पाहावयास मिळतील. या विधानावरून सामनेर चळवळ किती प्रखर असावी असे दिसून येते. म्हणून भगवान बुद्धांनी सामनेर चळवळीसाठीच भिक्खू संघाला सर्व प्रकारच्या आदर्शाकडे नेणारे शिक्षक बनवून त्यांना स्वतः आदर्श व्यक्ती बनविले व समाजाला पण आदर्श बनवण्यासाठी गावोगावी नगरोनगरी पाठवून बहुजनाला हितकारक आणि सुखकारक असणारी सामनेर चळवळ भारतभर एवढ्या गतीने गतिमान केली. त्यामुळे खरोखरच ब्राह्मण्यवादाचे जाळेमुळे जाटिल्य जे होते ते या चळवळीमुळे तटा तुटून नष्ट पर्याय झाल्या. म्हणूनच आजही ब्राह्मण वर्ग बौद्धांचाच, भिक्खूंचाच का अतिविरोध करतो. याचे मुख्य कारण आहे सामनेर चळवळ. भगवान बुद्ध जाणत होते, लहान मुलं, वयात आलेले तरुण तरुणींचा वर्ग वयात येण्याच्या अगोदर पासूनच सद्वर्तनाकडे वळला तरच आदर्श समाजाच्या निर्मितीचा हातभार लागेल. कारण समाज बनतोच भावी पिढीतून. म्हणून भावी पिढीतच सद्वर्तनी व विशुद्ध असावी, तर देशात लढाई, झगडे, व्यभिचार आणि निरर्थक कल्पना सारखे वाईट दुर्गुण पसरणार नाहीत. त्यासाठीच उपाय म्हणून तथागतांनी ही महान क्रांतिकारी सामनेर चळवळ निर्माण केली. आणि अशा प्रकारे भगवान बुद्धांनी सर्वप्रथम स्वतःचाच मुलगा राहुल याला पहिला सामनेर बनविले आणि मग अन्य तयार करून या चळवळीचे रंगशिंख त्यांनी धम्मध्येयाच्या जोरावर फुंकले, ज्यांचा ध्येय ध्वनी सगळ्या विश्वात उमटला. सगळे जातीयवादाचे, वर्णव्यवस्थेचे, विषमतेचे अवडंबरवादी थर कापले आणि भगवान बुद्धापुढे सत्य उगाळत गेले. आपली कटकारस्थान आपल्या तोंडाने सांगत सुटले. तेव्हा समाजाला ब्राह्मणांची कुटिलता समजून येऊ लागली. त्यामुळे मोठमोठे राज्ये, महाराजे, श्रेष्ठी, धनवान, बलवान हे भगवान बुद्धांच्या विचारांचे पायक होऊन त्यांनी ब्राह्मणांची विषमता जाणून घेतली आणि जाणून घेतलेल्या समाजातल्या समाजद्रोहांचे मूळ कारण ब्राह्मण्य नीतीत आहे. म्हणून या चळवळीला गती येऊ लागली. सम्राटांचे राजकुमारी सामनेर चळवळीत भाग घेत होत्या. तेव्हा महाराज बिंबिसार, महाराज प्रसेनजीत तर लिच्छवी गणतंत्रांचे गणवीर तरुणांनी सामनेर चळवळीत भाग घ्यावयास प्रारंभ केला आणि या चळवळीला उचलून धरले. सामनेर चळवळीच्या सदस्यांसाठी प्रथम लहान मुलगा अथवा मुलगी जवळजवळ 8 वर्षाची म्हणजे समजदार असावी लागते. अर्थात त्या मुलींच्या पालकांनी घरातील मुले 8 वर्षाची झाली की त्यांना सामनेर नावाची दीक्षा त्या गावातील विहाराच्या भिक्खू संघाकडून द्यावी लागे. अंगावर काशा वस्त्र धारण करावे लागे. तेव्हा ती सगळी मुलं विहारातच सर्व प्रकारची शिक्षा विधी म्हणजेच महामंगल गाथेत बुद्धाने सांगितले आहे की बाहू सहचंच श्री पंच विनयच सुशिकितो सुभाषिताचे या वाचा एक मंगल उत्तमम. अर्थात समाजशास्त्र, शिल्पशास्त्र, विनयशास्त्र, अक्षरशास्त्र, मानसशास्त्र आणि प्रायोगिक भौतिक शास्त्राबरोबरच सुरक्षाशास्त्र, सुरक्षा विज्ञान आणि व्यवहारशास्त्र शिकवल्या जात असे. कारण हेच समाजाला आदर्श व जीवनोपयोगी व स्वावलंबनाची गरजेचे शिक्षण आहे, स्वातंत्र्यासाठी मंगल आहे. हे सगळं त्यांना विहारात
आचार्याद्वारे भिक्खू संघाद्वारे शिकवून तयार केले जात असे। त्यामुळे मुलांना विहारातच राहावं लागत असे, विहारातच सर्व प्रकारची व्यवस्था होती। हे सगळं आपणाला विनयपिटकाच्या महावग्ग व चुल्लवग्गात वाचव्यास मिळते। विस्तृत माहितीसाठी त्यांनी हे ग्रंथ वाचावे। त्यामुळे साम्य चळवळीचे सदस्य म्हणजे साम्यरच भावी आदर्श नागरिक बनत असत आणि या आदर्श शिक्षणामुळेच सगळ्या दुर्गुणापासून दुर्वर्तनापासून अवडंबर आणि कर्मकांडापासून दूर असल्यामुळे त्यांच्यात हे फालतूचे क्रियाकलाप घुसत नसत। म्हणून ब्राह्मण्य धर्म त्या काळी मोडकळीस आला। त्याचे कारण म्हणजे साम्य चळवळ। या चळवळीमुळे धम्माचे सुसंस्कार सगळीकडे प्रसारित झाले। भावी पिढी आदर्श नागरिक बनली। हेच सदस्य साम्य जीवनातून जेव्हा घरी परत येत असत तेव्हा ते सुसंस्कारित असत, कारण त्यांना सांसारिक जीवनाचे वास्तविक जीवन दर्शन अंगवळणी झाले होते। जीवन जगण्याची कला समजली होती। साम्य चळवळीने आता महान क्रांती केली होती। त्यामुळे भारत सुखी समृद्धी आणि कला शिल्पात बेजोड झाला। ही सगळी देण आहे भगवान बुद्धांच्या साम्य चळवळीची। आणि म्हणून या सत्य मार्गाने तुम्ही सर्वांचे जीवन सुखी हो। म्हणून उपासकांनो, आपल्या मुलांना स्वतःला सुद्धा 10 दिवस 21 महिन्याचं वर्षभराचं साम्य प्रयोजित करून स्वतःवर खरे प्रेम करा। शील समाधी प्रज्ञा मार्गाने वळा आणि उपस्थिताकडे वाटचाल करा। हाच सर्वांना या यूट्यूब चॅनलद्वारे सुखा संदेश। सर्वांचे मंगलो भवतु, सब मंगलम भवतु, सब मंगलम भवतु, सब मंगलम सुखी।